मुंब्रा बायपास ज्या ठिकाणी हा एन्काउंटर झाला होता त्या ठिकाणी पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। एन्काउंटर प्रकरणामधला तपास आता वेगाने सुरू आहे। ज्या ठिकाणी हा एन्काउंटर झाला त्या मुंब्रा बायपास रोडवरती सध्या पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी पाहणी केली जाते आहे। फॉरेन्सिकचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। एन्काउंटर झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिकचं पथक दाखल झालेलं आहे। मुंब्रा बायपास रोडवरती हा एन्काउंटर करण्यात आला होता आणि या रोडवरती आता हे फॉरेन्सिकचं पथक पोहोचलेलं आहे। याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या सोबत आहेत। निकेश, अक्षय शिंदे याचा एन्काउंटर पोलिसांनी केला त्याच मुंब्रा बायपास वरती आता जर पाहिलं तर फॉरेन्सिकची टीम असेल किंवा जे विशेष पोलीस पथक जे तैनात करण्यात आलेले आहे त्यांचे पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ज्या ठिकाणी त्याचा एन्काउंटर झाला तो कसा झाला याचा तपास जो आहे तो आता केला जातोय। सर्व पोलीस अधिकारी जे आहेत ते आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। संपूर्ण प्रकरणाचा आढावा जो आहे तो घेण्यात येतोय। कुठली गाडी कुठून जात होती, कशी जात होती याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील पोलिसांकडनं केलं जात असलेलं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। हा मुंब्र्यातला बायपास रोड आहे आणि या बायपास रोडवरतीच अक्षय शिंदे याचा एन्काउंटर जो आहे तो पोलिसांनी केला होता आणि आता या तपासाला जे आहे ते आपण पाहिलं तर वेग आलेला आहे। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी 8 पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आता तपास जो आहे तो सुरू आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदे याचं पोस्टमॉर्टम सुरू आहे तर दुसरीकडे ज्या ठिकाणी ज्या स्पॉट वरती घटना घडली त्या ठिकाणी आता तपास पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे। ज्या ठिकाणाहून गाडी आली होती, ज्या ठिकाणावर जो स्पॉट आहे एन्काउंटरचा त्या एन्काउंटरच्या स्पॉट वरती आता हे पोलीस पथक आणि फॉरेन्सिक पथक जे आहे ते पोहोचलेले आहे। त्यांच्याकडनं संपूर्ण प्रकरणाची तपासणी जी आहे ती केली जाते। त्याचप्रमाणे आसपासची जी लोकवस्ती आहे तिथे देखील पोलीस गेले होते। त्यांनी तिकडे जाऊन देखील काही नागरिकांशी चर्चा केली, त्यांच्याकडनं देखील विचारपूस करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन आता माहिती घेण्याचं काम बरोबर। त्यामुळे निकेश, एकूणच या सगळ्या तपासाला वेग आल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि